ह्यानी चिठ्ठी वाचली का नाही? तिला विचारायचं का? वाचली नसली तर काय करायचं? काही करून हे लग्न थांबवलंच पाहिजे, पण कसं? आई साहेब, लावताय ना हळद? समाधान पुरीला हळद लागलेली बघून जीवाला लय बरं वाटते बघ माझ्या. मला बी लय बरं वाटलं बघ जीजी. काळजावरचं वज उतरेल बघ आता. दोघं बी किती खुश आहेत ना. होय, दोघांचा जोडा अगदी शोभून दिसते बघ. बघितलं का, जसं बोलले तसंच करून दाखवलं माझ्या जावयाने. काय बी झालं तरी लग्न लावतोच म्हणले होते, लावलं का नाही लग्न? अहो, मला जरा बोलायचं तुमच्याशी. मागं अंगणात येतं का? काय? आता हे तर सांगता येत असतं तर मागं कशाला बोलवलं असतं मी? हो, पण इथं आपलं लग्न आहे. जवळ तुम्ही मला मागे येऊन भेटत नाही तवर मी लग्नात उभी राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. बरं ठीक आहे, तुम्ही व्हा पुढं, आम्ही आलोच. हर्षवर्धन, आवरले तर आंघोळीचं तेवढं करून घ्या पडदिशी. मामा मला माहिती, अजिंक्यला जायची घाई आहे. फक्त एक अर्जंट फोन करायचा आहे मला, तेवढं करून आलं लगेच. करा करा, नाही म्हणजे वेळेत होऊ दे सगळं. आजची ट्रेन आहे ना म्हणून म्हणलं. होय की मामा, आमच्या डोक्यात आहे की तेच, तुझी ट्रेन चुकली नाही पाहिजे. फक्त एक फोन कॉल. मी आंघोळीचं पाणी काढले का बघतो. होय. हा, या लवकर. काय झालं? का बोलवलं आम्हाला इथं? काय झालंय? काय चाललंय तुमचं? कुठं काय चाललंय तेव्हा आमचं? ओ, गप्प बसा. काय तर प्लॅन आहे तुमचा?
मग अशी अख्ख्या हळदीत तुमचं लक्ष कुठेतरी भलतीकडेच होतं. हे बघा, काय असेल ते क्लिअर सांगा मला. अहो प्रेसिडेंट, काय प्लॅन बिन काय नाही. लग्न करायचं ना, आपापल्या घरी जायचं, हाच प्लॅन आहे. उगाच काहीतरी डोक्यात घेऊन बसू नका. एवढी बी दूध खुळी नाही मी. आपला प्लॅन कुणातरी कळलाय. आणि ती चिठ्ठी कोणी लिहिली होती? अहो मला काय माहिती, लग्नाच्या मंडपात एवढी माणसं आहेत. तुम्हाला काय माहित नाही असं होऊच शकत नाही. फक्त तुम्ही मला सांगत नाहीये. हो, सांगणार नाही असं काय नाही. बर ते जाऊ दे, तुम्ही नका टेन्शन घेऊ. पण लग्नात जर काही अडचण आली तर? नाही येणार लग्नात, फिक्स. का जाऊ आम्ही इथून? एक तर तुमच्या घरच्याने सगळे गडबड लावली लग्नात. का? तर फौजी जाणार आहेत म्हणून. तर फौजी जाणार हे महत्वाचं का लग्न महत्वाचं आहे? विषय बदलू नका. एकतर तुमच्या डोक्यात एका वेळेला 10 प्लॅन शिजत असतात. आणि ऐन वेळेला मला नाही काय कळालं तर मी तोंडावर पडेल. एवढंच जर वाटत असेल ना तुम्हाला, तर जी काय करायचंय ती एकट्यानेच करा. त्यात मी नसेल. अहो प्रेसिडेंट, आम्ही काय म्हणतो? त्या दोघांना अद्दल घडवायचा प्लॅन आपला एकत्र होता. पण तुम्ही तर सगळंच बाजूला ठेवून करताय. एक लक्षात ठेवा, उद्या जर मी पलटले ना, तर तुम्ही तोंडावर पडताल. आणि असं पडताल की वर कुणाला तोंड बी दाखवू शकणार नाही. मग करा काय करायचं ते. आईला मानलं राव तुम्हाला. तुम्ही तर आम्हाला डायरेक्ट चेकमेटच केले की. बर ऐका, तुम्ही आंघोळीला नाही गेला अजून? अगं शीतल, ते ह्यांनीच मला बोलून घेतलं बघ इथं. मी मगाशी नाही का सांगितलं होतं ते चिठ्ठीचं? त्यासाठी जरा अहो काय तुम्ही चिठ्ठीचं यांना पण सांगितलं होय? आलोच आम्ही. शीतल, चल आपण आवरून घेऊ.